नमस्कार शेतकरी बंधूंनो, गाव खेतीमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या निसर्ग हा खूपच मोठ्या प्रमाणात बदलला आहे. या अनिश्चित निसर्गात शेतकऱ्यांसाठी एक पीक विमा म्हणून एक कवच कुंडल आहे. परंतु हे कवच कुंडल मिळवण्यासाठी ज्या अटी शर्ती आहेत त्या खूपच त्रासदायक ठरत आहेत. कारण याला असं आहे की शासकीय यंत्रणेतील गोंधळ. आता बघा, जर पीक विमा काढण्यासाठी आज मी अनेक नाही तर लाखो शेतकरी पाहतोय, परंतु त्यांची एक सर्वात मोठी अडचण येत आहे पीक विमा काढण्यात, आणि ती म्हणजे पीक विमा काढताना लागणारा फार्मर आय डी, शेतकरी ओळखपत्र. आता हा फार्मर आय डीची जी संकल्पना मीच माझ्या गाव खेती संकल्पनेत मांडली आहे, परंतु या फार्मर आय डीनुसार तो फार्मर आय डी तयार होतच नाही. आता महसूल विभागाकडे ह्या फार्मर आय डी तयार करण्याचे काम दिलेले आहे. आता आपण ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर त्याची माहिती तलाठ्याकडे जाते. तलाठी त्याच्यावर यस करतो. नंतर तहसीलदार किंवा त्यांच्या समकक्ष अधिकारी त्याला यस करतो आणि मग तो फार्मर आय डी क्रिएट होतो. तर याच्यात जो वेळ लागतो आहे ना, तो खूप मोठ्या प्रमाणात लागतो आहे. आणि सध्या पीक विमा काढण्यासाठी का पण प्रत्येक शासकीय योजनेसाठी हा फार्मर आय डी निश्चित केलेला आहे. तर या फार्मर आय डी नसल्यामुळे पीक विमा किंवा शासकीय कुठलीही योजना मिळत नाही. म्हणून आज काही लाख शेतकरी फक्त फार्मर आय डी नसल्यामुळे पीक विम्यापासून वंचित राहायची शक्यता आहे. आता मी सुद्धा आहे त्याच्यात. काय झालं, माझा फार्मर आय डी काढला आहे, परंतु माझ्या मुलाच्या नावाने जी शेती आहे त्याचा पीक विमा मला काढण्यात अडचण येते. आता पीक विमा काढण्यासाठी मी फार्मर आय डी ॲप्लिकेशन पण केलेलं आहे 8 दिवसापूर्वी, परंतु अजून त्याच्यावर कार्यवाही होत नाही. तर मग शेतकऱ्यांना पीक विमा कसा मिळेल? आता हा पीक विमा पूर्वीसारखाच परत लागू करण्यात आला आहे. म्हणजे शेतकऱ्यांचा जो हिस्सा आहे तो शेतकऱ्यांचा हिस्सा शेतकऱ्यांनी भरणा करायचा आहे. परंतु या फार्मर आय डीमुळे हा पीक विमा लाखो शेतकरी वंचित राहतील. म्हणजे शेतकऱ्यांसाठी जे काही कवच कुंडलं आहेत, म्हणजे शेतकऱ्यांना जी गॅरंटी असते की समजा आपला निसर्गाने दगा दिला तर 2 पैसे आपला जो खर्च झाला आहे तो मिळेल अशी अपेक्षा आहे. नफा नाही, परंतु त्याच्यातही मोठा गोंधळ आहे. त्यासाठी शासनाला माझी विनंती आहे की अजून कमीत कमी 15 दिवस ह्या पीक विम्याची मुदत वाढवली पाहिजे. नाही तर लाखो शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहतील. यासाठी संबंधित तलाठी आणि तहसीलदार यांनी या फार्मर आय डीवर त्वरित कार्यवाही केली पाहिजे आणि शेतकऱ्यांसाठी ते दिलं पाहिजे. नाही तर शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहतील आणि हे शेतकऱ्यांसाठी खूप त्रासदायक ठरणार आहे. कारण यावर्षी निसर्ग इतका अनिश्चित आहे. कारण पावसाळाच जुलैमध्ये सुरू झाला आहे. तर मग शेतकऱ्यांसाठी जर पीक विमा मिळाला नाही तर शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागेल. यासाठी शासनाने अजून कमीत कमी 15 दिवस पीक विम्याची मुदत वाढवली पाहिजे, एवढं मात्र नक्की. धन्यवाद.